विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकार ख्रिश्चन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणार। राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत। राज्य सरकारकडून विविध प्रकल्पांसाठी सढळ निधी दिला जात आहे। विविध समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारकडून आश्वासनांची लयलूट चालू आहे। या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ख्रिश्चन समाजाने एक महत्त्वाची मागणी केली आहे। इतर समाजांप्रमाणे राज्यात ख्रिश्चन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाकडून करण्यात आली। ख्रिश्चन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन न केल्यामुळे समाजात प्रचंड नाराजी असल्याचं या संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे आता महायुती सरकार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल। आत्तापर्यंत मंत्रिमंडळाने सर्व समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापना केली आहेत, परंतु महाराष्ट्रातील अनेक भागात ख्रिश्चन तरुणांची परिस्थिती चांगली नाही। त्यांना योग्य दिशा देण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची मागणी गेल्या 40 वर्षात करण्यात येत आहे। आत्तापर्यंतच्या सर्व आजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मागणी करण्यात आली होती। यावेळी तरी मंत्रिमंडळात इतर समाजासोबत महाराष्ट्रातील मराठी ख्रिश्चन समाजाला आर्थिक विकास महामंडळ मिळेल असं वाटलं होतं, परंतु तसं काही झालं नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील ख्रिश्चन समाजात प्रचंड नाराजी पसरली आहे। तरी आपल्या माध्यमातून पुन्हा सरकारला विनंती करण्यात येते की येणाऱ्या कॅबिनेटमध्ये तरी ख्रिश्चन समाजासाठी पंडिता रमाबाई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आणि ख्रिश्चन समाजाची नाराजी दूर करावी अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।